आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांचा महायुतीच्या वतीनं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, RPIचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र आदरणीय मोरे साहेब, मंचावर उपस्थित सर्व शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि आमच्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, या ठिकाणी महायुतीच्या वतीनं आज गुरुपुरुषामृत योग या ठिकाणी आहेत. गुरुवार सारखा अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आपण निवडलेला आहे आणि त्याच्या या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी आदरणीय आप्पासाहेबांचा फॉर्म भरण्यासाठी एकत्रित या ठिकाणी जमलो. मित्र, महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI या सर्वांची या ठिकाणची युती आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आप्पांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. मित्र, गेल्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेला आपल्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून दिलं. त्या निवडणुकीमध्ये आमचे मित्र आदरणीय आप्पासाहेबांनी कोणतीच कसर न ठेवता आमच्या पुढे एक पाऊल जाऊन त्या ठिकाणी ताईला निवडून आणण्यासाठी तो चंग बांधला होता आणि ताईला निवडून आणण्यासाठी अत्यंत प्रचंड मतांनी या ठिकाणी ताईला निवडून देण्यासाठी जी मेहनत केली होती त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्ही म्हणाल निश्चितपणे की मधो भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी बोलताय आणि तुमच्यातले काही महाभाग या ठिकाणी विरोधात फॉर्म भरतायत. मित्र, ज्याला बंडखोरांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरावा. प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून किंवा शिवसेनेच्या एक पाऊल पुढे जाऊन आम्ही तुम्हाला मदत करण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे. मी पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थेट तिकडून नागपूर पासून तर मुंबईपर्यंत मधला टप्पा फक्त आपल्या महायुतीच्या दोघी आपल्या भगिनी त्या ठिकाणी निवडून आल्या आणि या जळगाव जिल्हाभरामध्ये कुठे नव्हे इतका चांगला शिवसेना भारतीय जनता पक्षाचा समन्वय त्या ठिकाणी दिसला आणि त्या समन्वयाचं देतात म्हणून दोघे उमेदवार 2.5 लाख मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आपण पाहिल्यात. त्याचे सगळे साक्षीदार मित्र त्या ठिकाणी आहेत. आपल्याला लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये पाचोरा आणि बडगावमध्ये साधारण 17-18 हजार मतांचा लीड या ठिकाणी मिळाला आहे. पण मित्र, आता या लीडवरती समाधान आपल्याला मानायचं नाहीये. आपण थोडं गाफीलच त्या ठिकाणी राहिलो. नातं गोतं सगळ्या गोष्टीच्या क्लुप्त्या त्या ठिकाणी चालल्या. फेक नरेटिव्ह सारखा चांगला संविधान बदलणार अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडवल्या गेल्या आणि त्याच्या गोष्टीच्यासाठी आपण काही आपले ठराविक मित्र त्या ठिकाणी बळी पडले. पण आता आपण बघतो आहोत आप्पांनी या सगळ्या गोष्टीचा पॅचअप अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला आहे. सगळ्या समाजाला साथ सोबत घेऊन आप्पांची जी पूर्वतयारी मित्र या ठिकाणी झाली आहे ती मला वाटतं जिल्हाभरात कोणत्याच उमेदवाराची तेवढी तयारी या ठिकाणी झालेली नसेल. तेवढी तयारी आपण 1 महिनाभरामध्ये या ठिकाणी सगळ्याच घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी केलेली आहे. मी पाहिला होता बाहेर पुण्याच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश. एकेका टायमाला 1000 1200 मुस्लिम कार्यकर्ते आप्पांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवून काम करत असतात. त्यांनी जर तो तेवढा विश्वास त्या ठिकाणी दाखवला तर त्याहूनही कळतं की एकही समाज आप्पाचे हात बळकट करण्यासाठी मित्र पाठीमागे या ठिकाणी राहणार नाही. सरकारच्या योजना अनेक या ठिकाणी आहेत पण सरकारच्या योजनांच्या ठिकाणी असतील. पण जर किशोरप्पांचं काम जर आपण या ठिकाणी बघितलं, तांड्या वस्ती छोट्या गावामध्ये सगळे रस्ते कनेक्टिव्हिटीने डांबरीकरणाने जोडण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. चौफेर विकास ज्याला या ठिकाणी म्हणता येईल, सगळ्याच घटकांना न्याय देण्याचं काम, पाण्यापासून तर तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यापर्यंतचं काम आदरणीय आप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आप्पांसारखा अतिशय कणखर कडवट शिवसैनिक त्या ठिकाणी विधानसभेत गेला पाहिजे. मित्र, खरं तर देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींचं राज्य आहे आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यात आणण्यासाठी त्या ठिकाणचा आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी असला पाहिजे. आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दोघंही उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा असतील यांनी जो आप्पावरचा या ठिकाणचा विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आपण तडा जाऊ देता कामा नये. आपण आजपासून 1 महिना या ठिकाणी आपल्या निवडणुकीच्यासाठी मित्र द्यायचा आहे. कुणीही वाद विवाद न घालता
तन मन धनाने आपण आप्पाच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि एक एक मत आपलं या ठिकाणी आप्पाच्या पारड्यात मित्र आपण टाकलं पाहिजे। ही लढाई आता नुसती आप्पांची नाही तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची आणि आता ही प्रतिष्ठेची मित्र या ठिकाणची लढाई या ठिकाणी लागली आहे। एकाही समोरच्या भामट्याला उमेदवाराला तुम्हाला सांगता येणार नाही की मी या एक गोष्टी या ठिकाणी केल्या म्हणून। मी तर जाहीर आवाहन करतो, जोही उमेदवार आपल्या गावातील त्याला विचारा की तुझं योगदान त्या ठिकाणी काय आहे। पक्षासाठी ज्यांचं योगदान नाही, पक्षात आले आणि उमेदवारी मागायला त्या ठिकाणी मित्र पुढे निघाले, त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तू आमच्या गावात आला मतं मागतोय, तुझं मतं मागायचं रिजन काय आहे, तू 1 रुपयाची मुतारी तरी या गावात या ठिकाणी बांधली आहेत का म्हणून त्याला तुम्ही विचारलं पाहिजे। आणि आपण अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बोललं पाहिजे की माझ्या गावामध्ये इतक्या लाख रुपये कोटी रुपयाचे काम आदरणीय किशोर आप्पांनी केलेले आहेत आणि त्या कामाच्या जोरावरच मित्र आपल्याला मतं मागायचे आहेत। शेताचे रस्ते असतील, गावाचे डांबरीकरणाचे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, पाण्याच्या टाक्या असतील, अशा सगळ्या गोष्टींचा चौफेर विकास जर ह्या माणसाने केला आहे। 2-4 हजार करोड रुपयाची कामं कशाला म्हणतात? पाचोरा शहरासारखं अत्यंत नटलेलं आणि अतिशय सुंदर शहर कोणी निर्माण केलं असेल तर त्याचं श्रेय सगळं आप्पासाहेबांना या ठिकाणी जातं। हायवे असतील, रेल्वेच्या कनेक्टिव्हिटी असतील, या सगळ्या बेसिक गरजा पूर्ण करण्याचं काम आप्पांनी या ठिकाणी केलं आहे आणि भविष्यात आपल्याला मंत्री म्हणून त्या ठिकाणी बघायचं आहे। आता पुढच्या पंचवार्षिक मध्ये आता डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण, गटर मीटर वायर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आता कंप्लीट झालेल्या आहेत। शेतीच्या पाण्याच्यासाठी, मोठ्या रस्त्यांच्यासाठी आणि या शहराच्या अत्यंत चांगल्या सुशोभीकरणाच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणचा निधी लागणार आहे आणि तो निधी लागण्याच्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत कणखर मजबूत ज्याचा अभ्यास आहे, ज्याची प्रशासनावर पकड आहे असा आमदार आपल्याला मंत्रालयात त्या ठिकाणी पाठवायचा आहे। त्या ठिकाणी लुंग्या सुंग्याचं मित्र काम नाही। तुम्ही कोणताही उमेदवार जर त्या ठिकाणी पाहिला तर त्याला क म्हणता ठर त्या ठिकाणी शिकवता येत नाही। कोणी नगरसेवक होतं, कोणी आमदार होतं, त्यांना तुम्ही विचारा की तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही 1 रुपयाचं काम करू शकला नाही। असे लोक तुमच्या समोर आता या ठिकाणी येणार आहेत। माझी तर लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्हाला जसे त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी तुमचे हात बळकट त्या ठिकाणी केले, तुम्ही त्याच रूपानं आपल्या भावाचे हात या ठिकाणी बळकट करायचे आहे। आपलं एक मत आणि आपल्या मैत्रिणीचं एक मत तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पदरात पाडा। कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका। कोणी जाती पातीचं कशाचंही राजकारण मित्र या ठिकाणी करेल, काहीही सांगतील, कोणी गिरीश बोलतं नाव सांगेल, कोणी कशाचं नाव सांगेल, कुणीच कुणाच्या पाठीमागे नाही। मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे थोडे दिवस या गोष्टी चालणार आहेत, योग्य ठिकाणची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून आपण आपल्यासाठी ज्यांनी आपला विकास केला, ज्यांनी आपल्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि अत्यंत आपलं जीवनमान जसं सुकर या तालुक्यात करून दिलं, त्या आमदारांचे आपल्याला हात या ठिकाणी बळकट करायचे आहे। एवढेच या ठिकाणी सांगणार आहे। पुन्हा एकदा आपण अनेक ठिकाणी सभांना दररोज परिसराला आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी असणार आहोत, पण माझी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना आता ही विनंती आहे की आता जास्त टेन्शन न घेता आपण आपली मतदार यादी त्या ठिकाणी वाचावी। मागच्या टायमाच्या आपल्या काय चुका झाल्या, आपण लोकसभेला कसं त्या ठिकाणी काठावर पास झालो किंवा त्या ठिकाणची मतं कशी कमी पडली, एक एक माणूस आपण आपल्या गावात त्या ठिकाणी जोडायचा आहे। योग्य वेळी आपल्याला त्या ठिकाणचे फोन येतील, आपल्या गटाचा मेळावा असेल, आपल्या गटातले प्रचार रॅल्या असतील, पण ज्या ठिकाणी आप्पा असेल त्या रॅलीपुरतं तितक्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर असायचंय। पण बाकीच्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळ्याच पक्षाच्या आप्पाच्या पाठीमागे आपण जास्त गर्दी न करता आप्पांना त्या ठिकाणी मोकळं सोडावं। आपण आपापल्या गावामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये आपण आपल्या बैठका घेऊन आपला एक एक माणूस त्या ठिकाणी जोडावा। सगळे लोक कोण कुठे बाहेर गेलं, ऊसतोडी सारखं मोठं सीजन मित्र या ठिकाणी आहेत। आपले 2 समाज बांधव ऊसतोडीला त्या ठिकाणी जाऊ शकतात। ते कोणत्या गावाला गेले, त्यांना कशा पद्धतीने आणता येईल, त्यांचं आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी वोटिंग करून घेता येईल, या सगळ्या गोष्टीचं एक एक बारीक बारीक नियोजन आपण या ठिकाणी करायचं आहे। आणि माझी शिवसैनिकांना नम्रपणे विनंती आहे, आम्ही छोटे जरी तुमच्या सोबत असलो पण पात्रावर किती पंचपक्वान्न वाढले पण मिठाशिवाय त्या पात्राची पूर्तता होत नाही। त्याच पद्धतीने आपण आमच्याही कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी सोबत घ्यावं। 100% येणार, काळजी करू नको। पण मित्र, आपण आपला जो त्या ठिकाणचा बूथ आहे त्या बूथवरचं नियोजन करत असताना RPI असेल, आठवले गट असेल, भाजपा असेल, आता राष्ट्रवादी जरी आपल्या सोबत नसली
पण राष्ट्रवादीचा मतदार मित्र आपला या ठिकाणी आहे. अजित पवारांवर प्रेम करणारा मतदार आपला या ठिकाणी आहे. दिलीप वाघ जरी कुठे गेले पण तुम्ही त्या मतदाराची काळजी करू नका. तो मतदार शोधा, त्याला आपल्या सोबत घ्या आणि त्याचाही स्वाभिमान न गा त्याचा दुखवता आपण त्या सगळ्यांना सोबत घेऊन निश्चितपणे आप्पांची ही लढाई 50,000 मतांच्या जास्त फरकाने आपण त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे आणि भविष्यात कायमस्वरूपी आमदार आपला किशोर आप्पा या ठिकाणी कसा राहील याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती करतो. एकदा घोषणा देऊन या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, बोलो शिवसेना भारतीय जनता पक्षाचा, किशोर आप्पा आगे बढ़ो, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने आपण आप्पांचे हात बळकट करावे एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.